बाबासाहेब भीमराव आंबेडकर बोटांचा इशारा का करतात? त्याचा काय अर्थ? ह्या गोष्टीचा त्या लहान जीवनात उत्सुकता होती जाणायची. आणि ह्या गोष्टी आपण कधी जाणायचा प्रयत्न केला का? तर बहुतांश लोकांनी नाहीच उत्तर येईल. कारण आपणही बाबासाहेबांची मूर्ती आहे एवढंच जाणतो. त्यामागचं कारण नाही. तर चला मग जाणून घेऊयात की बाबासाहेब बोट दाखवून काय सांगण्याचा प्रयत्न करतात ते. तर मुलाने विचारलं की बाबासाहेब बोटं दाखवतात आणि बाबासाहेबांच्या हातात नेहमी पुस्तक असते. तर त्याचा अर्थ काय? हा माझा आपल्याला शेवटचा प्रश्न आहे. त्यावर वडील खूप गर्वाने आणि अभिमानाने सांगतात की बाळा, ह्या प्रश्नाचे उत्तर मी आणि आम्ही मोठी माणसं जाणतच नाही आणि माहिती असूनही त्यानुसार वागण्याचा प्रयत्नही कधी करत नाही. बस जे काही बाबासाहेबांनी सवलती दिल्या त्याचाच फायदा घेण्यासाठी भांडत असतो. पण मला तुझं खूप कौतुक आहे की तुला बाबासाहेबांची मूर्ती किंवा फोटोमध्ये बाबासाहेब असे काय याचा काय अर्थ या गोष्टी जाणून त्याची प्रेरणा घेऊन त्यांना आदर्श मानून तशा वागण्यासाठी बाबासाहेबांचा आदर्श म्हणून करणार म्हणून म्हणत आहे. आणि बाबासाहेबांना आपल्या समाजाकडून तर हेच हवं होतं. तर मग ऐक बाळा, बाबासाहेब बोटं का दाखवण्याचा प्रयत्न करतात ते आणि त्यांच्या हातात कोणतं पुस्तक आहे ते. तर ऐक बाळा, बाबासाहेब हे पुस्तक आहे, त्यांचं नाव आहे भारतीय संविधान. आणि या संविधानाने देश चालतो आणि या संविधानाला बाबासाहेबांनी बनवलं. एवढी जातीवाद असूनही बाबासाहेबांनी हार नाही मानली. ते लढत राहिले आणि शेवटी हे संविधान बनवलं. नाही कधी असं ते बनलं, नाही कधी बनेल. विश्वात सर्वात मोठं संविधान बाबासाहेबांनी बनवलं भारत देशाचा. आणि बाळा, मी गर्वाने सांगतो की मी या भारत देशाचा नागरिक आहे. या संविधानाने सर्वांना स्वतंत्रता, समता, न्याय, बंधुता आणि ताकद मिळते. पुढे वडील म्हणतात आणि बाळा, बाबासाहेबांनी बोटांनी काय सांगण्याचा प्रयत्न करतात ते ऐक. बाबासाहेब बोटांनी हे सांगण्याचा प्रयत्न करतात की या देशाचे तुम्हीच मालक आहात. तर मग जा या संविधानात दिलेल्या कर्तव्य आणि अधिकाराला ओळखा आणि आपल्यापेक्षा जो योग्य आहे त्याला संसदेमध्ये पाठवा. म्हणजे तो आपल्या हक्क आणि अधिकार हे चांगल्या रीतीने आपल्या आवाज उठवेल. जर या संविधानाला खऱ्या अर्थाने लावायचे असेल तर योग्य लोक संसदेत यायला पाहिजे. ते बोटांनी सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्या चांगल्यासाठी शाळा, कॉलेज आणि संसदेमध्ये जा. मुलगा म्हणतो, बाबा धन्यवाद. मी पण बाबासाहेबांसारखाच विचार करेन आणि विचारावर चालेन आणि या देशाचा शासनकर्ता बनून खूप या देशाला पुढं घेऊन जाईल. तसं तर बाबासाहेबांनी पुढे वडील म्हणतात, तसं तर बाबासाहेबांनी सांगितलं की माझा जय जयकार करण्यापेक्षा मी दाखवलेल्या मार्गावर अनुसरण करा, हे बाबासाहेबांनी म्हटलं. त्यावर मुलगा म्हणतो की बाबा, मी पण माझे कर्तव्य बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गानुसार अनुसरण करेल आणि बदल्यात मला शाबाशी न देता मी जे बाबासाहेबांनी सांगितलेले नुसार अनुसरण केले ते करा म्हणेल. आणि हे सांगताना त्या वडिलाला आपल्या मुलात बाबासाहेब दिसले. त्या वडिलांनी दोन्ही हात जोडून बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब, मी माझ्या बाळांना आपण सांगण्याचा प्रयत्न केला ते त्याला सांगितले.
त्याला आशीर्वाद द्या बाबा, जेणेकरून तुमच्या मार्गावर चालणारे मोती निर्माण होईल. बाबा हे करताना त्या वडिलाला खूप धन्य वाटत होतं. डबडबलेल्या डोळ्यांनी आणि मनात अत्यंत समाधानी त्या वडिलांनी आपल्या मुलात बाबासाहेब बघितले. मित्रांनो, या आपल्या चॅनलवर बाबासाहेबांचे विचार मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. व्हिडिओ आवडला तर सपोर्ट करा. जय भीम, जय संविधान. आपला दिवस मंगल हो.